नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण मस्त उपवासाचे कुरकुरीत साबुदाणा नाचोस बनवलेले आहेत, जे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला एकदम जबरदस्त लागतात. तर बघा, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी उपवासासाठी काहीतरी नवीन, चविष्ट आणि कुरकुरीत असा हा पदार्थ मी घेऊन आलेले आहे. चला तर मग पाहूया ही हटके फराळाची रेसिपी. तर एक पॅन गरम करून घेतलेला आहे आपण. आता त्या पॅनमध्ये आपल्याला हा 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला होता. हा साबुदाणा आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. हा जास्त डार्क कलर नाही करायचा, थोडासा ह्याला पिंकिश कलर येईपर्यंत आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाण्याचा जो कच्चटपणा असतो तो सगळा आपल्याला घालवायचा आहे. तर साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा कंटाळाच येतो नेहमी, तर त्यापेक्षा आपण हे वेगळेच साबुदाण्यापासून आणि ते पण उपवासाचे नाचोस बनवलेले आहेत. एकदम कुरकुरीत होतात हे नाचोस. तर आपण साबुदाणा असा मस्त भाजून घेतलेला आहे. गॅस थोडा मंद करायचा आणि मंद गॅसवरच आपल्याला हा छान असा साबुदाणा आपण बघा पूर्ण भाजून घेतलेला आहे. आता एका डिशमध्ये याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत. तर छान असा खमंग आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया चांगले. ह्याला करपवायचं नाही आहे, फक्त असे थोडेफार डाग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, चांगले शेंगदाणे पण आपल्याला छान असे भाजून घेतलेले आहेत आपण. आता हे थोड्या वेळासाठी आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. जास्त बघा करपवले नाही आहे, थोडेसे डाग येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहेत. आता आपला साबुदाणा बघा थंड झालेला आहे, जो आपण मगाशी भाजून घेतलेला. आता त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घ्यायची आहे. तर आता आपण हे पावडर करून घेऊया छान अशी ह्याची. चांगले भाजले ना खमंग साबुदाणे की मस्त अशी पावडर बनते. तर आता आपण मिक्सरला ह्याची पावडर करून घेतलेली आहे बघा. अजिबात मला चाळायची गरज नाही लागली, कारण मिक्सरचं पातं जर चांगलं असेल ना तर छान असं बघा पिठाळ पिठाळ बनतं. हे इतकं बारीक आपण दळून घेतलेलं आहे मिक्सरला. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही मी 4 ते 5 ह्या मिरच्या आहेत. जास्त तिखट नाही आहेत ह्या. तर ह्या मी मिरच्या अशा तोडून घेणार आहे सगळ्या, आणि ह्या पण शेंगदाण्याबरोबर आपल्याला असे जाडसरच ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर बघा, शेंगदाणे आणि मिरचीची पण आपण अशी ओबडधोबड अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पण या साबुदाण्याचं आपण जो पीठ केलेलं होतं त्याच्यावर ही घातलेली आहे. आता ही सगळी आपण टाकून घेतली. आता आपण हे उकडलेले 3 हे छोटे साईजचे बटाटे होते म्हणून मी 3 घेतले. हे किसून घ्यायचे आहेत आपल्याला. हे चांगले मी किसून घेते आता किसणीने. तर बघा, या पद्धतीने सगळे बटाटे किसून घ्यायचे. तर बघा ना, आपण आता आषाढी एकादशी येणार आहे आणि एकादशीला आपण पूर्ण दिवसभर उपवास करतो. तर साबुदाणा खिचडी खायची म्हणजे कंटाळाच येतो. तर बघा, मस्त असे हे साबुदाण्यापासून मस्त उपवासाचे आपण हे नाचोस बनवत आहोत. आणि त्याच्यामध्ये बघा जास्त काही साहित्य पण नाही, जे घरात आपल्या उपलब्ध असेल तेच साहित्य आपण ह्याच्यात वापरलेलं आहे. तर बटाटा चांगला किसून झाल्यानंतर आपण चवीनुसार उपवासाचंच मीठ वापरलेलं आहे. तर छान आता हे सगळं पीठ आपण मळून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी वगैरे मी वापरणार नाही आहे. बटाट्यामुळे हे छान असं पीठ मळलं जातं. तर ह्या पद्धतीने हे सगळं साबुदाण्याचं पीठ, बटाटा आणि शेंगदाणा आणि मिरची हे 4 वस्तूच आपण ह्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. आणि आता छान असं मळून घेतलेलं आहे. आता ह्याचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे. जसे आपण चपाती बनवायला कणकेचा गोळा बनवतो त्या पद्धतीनेच हा हातावर असा थोडंसं तेल लावून गोळा बनवायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण हा गोळा असा हातावर थोडासा असा थापून घेऊया. आणि चपाती बनवतो त्या पोलपाटावर किंवा मी हा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे, ह्यालाच मी तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरच आपल्याला ही अशी जशी चपाती आपण लाटतो त्या पद्धतीनेच लाटायची आहे. पण हे थोडंसं आजूबाजूला असं साईडने असं हे फाटतं, कारण ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे हे असं थोडंसं होतं साईडने. तर काहीच घाबरायची गरज नाही. हे अजिबात चिकटत नाही आहे, कारण आपण ह्याला थोडंसं तेल लावल्यामुळे अजिबात कुठे चिकटलेलं नाही आहे. व्यवस्थित असं लाटलं जाते बघा लाटण्याने. तर आपण ह्या पद्धतीने सगळं असं लाटून घेऊया. आणि आजूबाजूला तुम्हाला जे चिरा दिसत आहेत ना, त्या आपण चाकूने आपण अशा कापून घेणार आहोत. तुम्हाला जितकी पातळ बनवता येईल तितकी पातळ बनवा ही पोळी. तर या पद्धतीने आपण सगळं असं लाटून घेऊया मस्त असं.
तर बघा आता चाकूने जे साईडचे जे कडा अशा चिरलेल्या आहेत त्या आपण कापून घेऊया, म्हणजे ह्याला शेप चौकोनी शेप देऊया, म्हणजे आपल्याला नाचोस कापायला सोपे पडतील. तर आता हे सगळं साईडचं काढून घेऊया आपण एकदम सोप्या पद्धतीने, म्हणजे काहीच ह्याला जास्त मेहनत नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने हे बनतं. तर आता साईडचं आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता छान असे नाचोसचे आपण आकार देणार आहोत, चाकूनेच आपण कापणार आहोत. तर ह्या पद्धतीने बघा चाकूने आपण असे आधी कापून घेऊया, आधी लांबट कापूया, मग मधून म्हणजे त्याला चौकोनी शेप येईल असं आपण कापून घेणार आहोत. या पद्धतीने आपण हे सगळे असे नाचोस कापलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते हे स्क्वेअर कसे बघा निघतायत, अजिबात चिकटलेले नाही आहे बघा कुठेच, छान अशा पद्धतीने निघत आहे. तर आता सगळेच आपण असे काढून घेऊया मस्त, आणि आता सगळे आता झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते ह्याला नाचोसचा आकार कसा द्यायचा. तर हा जो चौकोनी शेपचा जो आकार कापलेला, आता त्याच्यामधूनच आपल्याला हे असं कट करायचं आहे, म्हणजे छान असं त्रिकोणी झाले हे नाचोसचा आकार आला ह्याला. तर ह्या पद्धतीने आपण सगळे नाचोस असे कापून घेऊया बघा. खूप सोपी पद्धत आहे, अजिबात कुठेच अवघड नाही आहे, एकदम सोपी आहे. साबुदाण्यापासून पण नाचोस बनवू शकतात. तर बघा आपण हे सगळे आता नाचोस कापून घेतलेले आहेत. आता डिशमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी बनवायचे असेल तर तुम्ही असे कट करून फ्रीजमध्ये जरी ठेवले, फ्रीझरमध्ये, तरीही चालतील. आता आपण त्याच पॅनमध्ये मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे. आता छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मस्त असे हे नाचोस फ्राय करायचे. तर बघा मस्त साबुदाण्यापासून इतके टेस्टी आणि कुरकुरीत नाचोस आपण बनवत आहोत. तर सगळे असे नाचोस तेलामध्ये टाकून मस्त फ्राय करूया. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आधी. तर बघा मस्त असे जास्त हलवायचं नाही आहे. आता बघा मस्त असे ह्याला अलटी पलटी करून घेऊया. छान असे मधून फुगतात पण. तर बघा किती सुंदर दिसत आहे आणि वाटतच नाही आहे की हे साबुदाण्यापासून आपण हे नाचोस बनवलेले आहेत. इतके सुंदर बनतात आणि एकदम क्रिस्पी. तर आता हे सगळे असे आपण फ्राय करून घेऊया. थोडंसं ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे छान असं हे साबुदाणा पण ह्याच्यामध्ये आपण जो वापरलेला तो चांगला शिजेल. तर बघा नाचोस मस्त असे फ्राय करून घेतोय आपण. कलर सुंदर आलेला आहे, याला सोनेरी कलर आलेला आहे. तो कुठेच तेलामध्ये वितळले नाही, विरघळले नाही अजिबात. व्यवस्थित एकदम छान असे नाचोस आपले फ्राय करून झालेले आहेत तेलामध्ये. तर आता आपण हे सगळे असे काढून घेऊया. मस्त असे कुरकुरीत होतात हे. आता आपण सगळे चाळणीमध्ये काढून घेऊया. कुठेच तेलकटपणा आलेला दिसत नाही आहे ह्याला. खूप सुंदर आणि कुरकुरीत असे नाचोस तयार होतात. आणि मस्त तुम्ही हे शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबत हे तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं. दह्यासोबत जर खाल्लं ना तर खूपच अप्रतिम लागतात. आणि मी दह्यासोबतच हे सर्व केलेले आहेत. तर बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे नाचोस. उपवासाची एकदम नवीन डिश दाखवलेली आहे मी. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे. तर आपले कुरकुरीत आणि टेस्टी साबुदाणा नाचोस ही उपवासाची हटके रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवी आणि सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आशाच रेसिपीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.